मित्रांनो, प्रॉपर्टी घेताय, कॅश डिपॉझिट करायचं आहे का ट्रान्सफर करायचं आहे? बऱ्याच वेळेला आपण एखादी प्रॉपर्टी ज्यावेळी घेत असतो त्यावेळी कॅशचे व्यवहार खूप सारे आत्ताच्या घडीला भारतामध्ये खूप सारे घडत असतात. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला 1 करोडची प्रॉपर्टी घ्यायची आहे. मग अशा वेळेला तो काय करतो, एखादा व्यक्ती असतो, जसं की आपण एक व्यक्तीचं नाव घेऊया, अजय. अजय हा काय करतो की त्याच्याकडची जी स्वतःची सेव्हिंग्स आहे, 50 लाख 60 लाख, ही त्याची स्वतःची सेव्हिंग त्याच्या बँकेमध्ये असते. अशा वेळेला तो मित्रांकडून बोरो करतो, काही फंड बोरो करतो प्रॉपर्टी बाय करायला. बऱ्याच वेळेला हे बोरो करण्याची प्रोसेस जी असते त्याच्यामध्ये ही लोक मिस्टेक्स करतात. जसं की अजयने एखाद्या मित्राला जे सांगितलं की बाबा मला लोन पाहिजे किंवा मला एक पैसे पाहिजे घर घेण्यासाठी. अशा वेळेला तो त्याचा जो मित्र आहे तो त्याच्या अकाउंटमधून ती कॅश विड्रॉ करतो आणि अजयला देतो आणि अजय तीच कॅश त्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करतो. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही हे असं कॅश विड्रॉ करून डिपॉझिटची ज्यावेळी प्रोसेस करता त्यावेळी ह्याच्यामध्ये इन्कम सोर्स जनरेट करण्याची जी पद्धत आहे ती फाइंड आउट करणं, की वेदर इट इज इन्कम और वेदर इट इज लोन, हे फाइंड आउट करणं खूप डिफिकल्ट जातं. अशा वेळेला ज्यावेळी तुम्ही एखादी प्रॉपर्टी बाय करता, एखादं ट्रान्झॅक्शन करता, एखादं लोन घेता, त्यावेळी ट्राय करा मॅक्झिमम टायमाला हे जे लोन असेल, हे प्रॉपर्टी घेण्यासाठी जी काय अमाऊंट लागेल ही तुम्ही त्या व्यक्तीच्या अकाउंटमधून आपल्या अकाउंटला डायरेक्टली ट्रान्सफर करून घेण्याचा प्रयत्न करा. रादर दॅन तुम्ही कॅश विड्रॉ करून जर डिपॉझिट करायला गेला तर इन्कम टॅक्स अशा ट्रान्झॅक्शनवरती तुमच्याकडून इन्कम टॅक्स मागू शकते.